पेट्रोल भरतोय आता आम्ही. हे बघा ताईचं घर, तन्मयचं. तिकडे बघा, तिकडे शेती आहे. नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या गावी होळीसाठी. आणि संध्याकाळचे वाजलेत 4:30 वाजलेत आणि आता आम्ही गावी जायला निघतो. आणि सर्वांची तयारी चालली आहे. ग्लोव्ज वगैरे घालत आहेत, सर्व फोटो वगैरे काढत आहेत ग्रुपने. तन्मय आलाय नालासोपारावरून. बघा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग आमचा वगैरे व्यवस्थित ठेवतात. बघा मोठी बॅग घेतली आहे माझी, ते तिकडे ॲक्टिवावरती लावतोय. थोडंसं ऊन कमी होण्याची वाट बघत होतो आम्ही आणि आता ऊन कमी झालं आहे. अशी मी जेव्हा कामावरून आली हाफ डेने तर खूप गरम होत होतं आणि पूर्ण असं चक्करसारखं वाटत होतं, ऊन होता म्हणून. आणि आता थोडंसं ऊन खाली झालं आहे आणि आता मी निघतो. फायनली आता आम्ही हायवेला पोचलो आहे, म्हणजे आमच्या मलाड हायवेला, शांताराम तलावाला. बघा इकडे मी दरवेळेला इथून गाडी पकडतो जेव्हा एस टी जातो तेव्हा. आणि इकडे बघा आता गाडीकडे थांबवली आहे आता आमच्या दोन्ही पण. आणि आता देवाचं नाव घेऊन निघूया आपण. चला, मोरया मोरया, जय महादेव महादेव, बापदेव महाराज की. चला, गणपती बाप्पा मोरया. आणि आता आम्ही आमच्या जर्नीला सुरुवात करतोय फायनली. चलो, बरोबर आहे. व्हेरी गुड. चला, आम्ही फायनली आता निघतोय. कधी बघू, जास्त काय थांबणार नाही आहोत, पण तरी पण कंटाळा आला तर थांबू नाश्ता वगैरे करायला. आणि थोडी ट्रॅफिक पण आहे बघा रस्त्याला. मला वाटतं गावाला जायच्या गाड्या निघालेल्या आहेत, रस्ता जरा भरलेला आहे. चला, ॲक्टिवाची PUC संपली आहे, ते काढतोय. आणि आम्ही 2 दिवस अगोदर चालले गावाला शिमग्यासाठी. तिथे आता पेट्रोल भरतोय. आमच्या गाडीत आहे पेट्रोल, प्रत्येकच्या गाडीमध्ये वेगळं पेट्रोल भरतोय आता आम्ही. तन्मय बघा हिरो बनते कसा मस्त. चलो अभी निकलते. अभी किती रुकने का बाय. आम्ही पनवेलला थांबणार आहोत. टाईम आहे अजून. जोगेश्वरीला आले आता, जोगेश्वरीला. आणि आता डायरेक्ट आम्ही पनवेलला थांबू. चलो, थोडा दिखाते हैं क्या क्या रास्ते का नजारा. हे बघा, हे आरेचं मेट्रो स्टेशन आहे इकडे. आणि पवईच्या जवळच आता ट्रॅफिक बघा किती जाम आहे. दरवेळेला कशी हो ट्रॅफिक लागते आपल्याला गावाला जायला. पण इथे एवढी नाही राहणार, आपण त्या रोडला पण लय राहतो. पाखरं बघ किती आहेत आकाशात. पवईचं तलाव. हाय मोरा, आम्ही चाललो गावी. आता गांधीनगरला पोचलो आहे आम्ही. आणि आता आम्ही इथून देणार राईट आणि मग डायरेक्ट हायवेला लागणार. आता इथून राईट मारू, मग आम्ही जाऊ मानसूरला आणि शिवाजीनगर. मानसूर शिवाजीनगर तिथून मग राईट एक मारला तो आता असा वाशीला आलो आपण. म्हणजे खाडीचा ब्रिज क्रॉस करून वाशी.
शिरढोळ स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडकेंचं गाव शिरढोण. आणि रायगड प्रीमियम लिंक पण इकडेच होतं शिरढोणला. आणि आता मगाशी ऊन वाटत होतं पण आता संध्याकाळ दसऱ्याची होती थोडंसं बरं वाटतं आणि गारवा आलाय हवेमध्ये जबरदस्त वाटते. पण वीक आहे. गेल्या वर्षी पण माझी होळीमध्ये तब्येत वीक होती आणि ह्या वर्षी पण. कर्नाळच्या घाटामध्ये होत होता आम्ही आणि मस्त ग्रीनरी आहे इकडे. आणि गार पण वाटतं इथे. कसं वाटतंय? आणि गारगार वाटतंय. बघा लोक निघाले गावाला. बॅगा वगैरे भरून लोक गावाला निघाले. ट्रेन आम्ही क्रॉस केला आहे आणि वडखडला आता येऊ थोड्या वेळाने. आणि टार्गेट आहे आमचं पाळी फाट्याला थांबायचं. बघूया आता किती वाजता पाळी फाट्याला जाईपर्यंत. श्री काळंबादेवी जागृत देवस्थान. बघा नेहमीप्रमाणे आम्ही पाळी फाट्याला आलेलो आहोत आणि आता इथं नाश्ता करतोय शुभम हॉटेलमध्ये. नेहमी आम्ही तिकडेच नाश्ता वगैरे करतो. त्याची कॉफी वगैरे नाश्ता वगैरे करू आणि कंटिन्यू गाडी चालवत तिथपर्यंत आणली या लोकांनी. कंटिन्यू आलो नॉनस्टॉप एकदम. आणि आता इथे स्टॉप घेतला आहे पाळी फाट्याला आणि तिकडे नाश्ता करतोय. अवतार बिवतार बघ कसा झाला आमचा. चला बघा इकडे प्रतीकची कंबर दुखायला लागलेली आहे. नॉनस्टॉप आले एकदम. कंबर दुखते बघा हे. आणि तिकडे बघा आम्ही भजी सांगितलेत. ह्या लोकांनी दोघांनी कांदा भजी आणि माझ्या मिस्टरांनी तुम्ही काय सांगितलं आहे? मिक्स भजी. मिक्स. मी पण फक्त कांदा भजी सोडून बाकीचे मिक्स मागवले आहे. तिकडे बघा तो करतोय रेडी. कसं वाटतं आता? थकले. आता किती वेळात जाऊ आपण? 2 तास आहे. 2 तासात जाऊ प्रतीक. दाबोळला आंबेजोगाईला जायला आपल्याला 12 वाजता. काय बोलतो? खाऊन पिऊन जाणार ना आपण. खाऊन पिऊन जाणार ना त्याच्यामुळे. जेवायचं आहे ना. ओके. जेवण केलं ना सुकट वगैरे. आईने बनवली आहे सुकट आणि भाकरी आणि चटणी. आणि त्यात आम्ही भजी खातोय. हा बघा घेऊन आला चिंटा भजी. मिक्स कुठल्या बाबा? हा मला कांदा नको देऊ. हे बघा दर वेळेला इकडेच खातो त्याच्यामुळे इकडेच या खायला. चांगले तर मग टेस्ट आहे. थँक्यू. नको कमी साखरेची कॉफी. तुला काय पाहिजे प्रतीक? कॉफी की चहा? प्रतीक मला चाय. तुला तर मग कॉफी. तुम्हाला कॉफी की चाय? कॉफी. हां त्याला सांगा मग. बघूयात घरी जायला किती वेळ लागतो म्हणून. नाश्त्याची प्लेट पूर्णपणे संपवून झालेली आहे आणि आता कॉफीकडे वळलेले आहेत. भूक खूप पण लागलेली. खूप म्हणजे खूप लागलेली मला पण. सकाळी नाश्ता नव्हता गेला आणि दुपारी फक्त 2च चपाती खाल्ल्या. आता मी डायरेक्ट इथे जाऊ दाभोळला ताईच्या गावाला म्हणजे तन्मय. पाळी फाटाला 8 वाजलेत आणि आता ताईकडे मला वाटतं 10 वाजेपर्यंत पोचू आम्ही. इकडे बघा PC नाही. चलो निकलते अभी इधर से दाभोल के लिए. आता थोड्याच वेळात दाभोळला पोचू आणि
तेव्हा थोडा अंधार, रात्रीचे वाजले 10:30. आलेला आहे दाभोळ खलाटवाडी, तन्मयचं गाव, ताईचं सासरवाडी, माझ्या मोठ्या ताईची. हे मोठं गाव आहे एकदम. 4-5 वाड्यांचं मिळून आहे ना दाभोळ गावचं. ही आहे खलाटवाडी दाभोळ. लोक झोपलेच बघा गावची. आता 2 दिवसाने ह्याच टायमाला सर्व लोक जागी असतात. हे बघा ताईचं घर, तन्मयचं. हां, हॅलो. हाय, सुप्रभात मित्रांनो. आणि कालचीच आपली व्हिडिओ अर्धी राहिलेली ती आज आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण रात्री काल अंधार पण झालेला खूप, त्याच्या व्हिडिओ पूर्ण करता नाही आली. कारण अंधारात काय दिसेल नाही दिसेल म्हणून ती व्हिडिओ आम्ही कंटिन्यू केली नाही. आणि आम्ही रात्री 10:30 वाजता दाभोळला पोचलो ताईच्या घरी. तिकडे आम्ही जेवलो वगैरे, सुकट भाकरी वगैरे खाल्ली, आरामात गप्पा वगैरे मारून निघालो. आणि आता 12 वाजता रात्री पोचलो आमच्या घरी. आराम वगैरे केला आणि सकाळी उठलो वगैरे, तोंड वगैरे धुतलं आणि आंघोळ वगैरे बाकी आहे अजून. आणि साफसफाईच्या मागे लागलं आहे बघा. हॉलची साफसफाई झाली आहे, खालचं पूर्ण सर्व झालं, किचन पण साफ झालं आपलं. हे बघा आपल्या किचनची पण झाली आहे व्यवस्थित साफसफाई. आणि पाण्याची आहे आता थोडीशी टंचाई गावाला. कंटिन्यू जो आपल्याकडे पाणी यायचा तो आता स्टॉप केला आहे. म्हणजे तसं एप्रिल-मार्चमध्ये स्टॉप करतातच. आणि त्याच्यामुळे आता कसं पाऊस येईपर्यंत पुरला पाहिजे ना, त्याच्यामुळे आता 1-1, 1.5 तास सोडतात असा. आता सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी काय अर्धा-1 तास सोडणार परत. त्याच्यामुळे थोडी पाण्याची टंचाईच आहे. कारण आज आम्ही आलो त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टंचाई भासते. पण बाकीच्या गावच्या लोकांना पाणी व्यवस्थित पुरतो सर्वांना. बघा जरूर झाले. हॉल पण इकडे झाडं बिडं पण लावून टाकली आम्ही मस्त. आणि आता वरती साफसफाई चालली आहे. हे बघा इकडे पुसते आणि इकडे सर्व हे बघा कचरा वरती. हे सर्व गणपतीचं सामान या रूममध्ये. हे बघा चालली आहे साफसफाई. आल्याला पहिल्यांदा गावाला आलो का पहिल्यांदा हेच काम असतं. आणि हे बघा सर्व माकडं सर्व खराब करून टाकतो, सर्व सुशी सर्व करून टाकतो तिकडे काय गॅलरीमध्ये. भले आम्ही आवडीने ठेवली आहे पण येऊन असं साफ पण करावं लागतंय सर्व. हे झाडू मारतायत, मी पुसून घेते. मुंबईला हे कामं अजिबात करत नाही तरी पण गावाला बघा. आणि जो हा निसर्ग आपण जो पावसाळ्यात बघतो तो आता बघा सर्व सुका टाक झालाय. तिकडे बघा तिकडे शेती आहे, चवळीची असेल ना. चवळीच वाटते मला. आणि हा भीमाईचा परसावून जसा आहे तसाच आहे, हिरवागार मस्त. तेव्हा लोकांनी फाटी पण घेऊन ठेवलेत पावसाळ्यासाठी तिकडे शेतामध्ये. चला कामं करतोय आता आम्ही. आणि तन्मय पण जेवायला येणार आहे. हो आत्ताच फोन केला होता. तन्मय पण जेवायला येणार आहे. बघूया अंडी वगैरे काहीतरी बनवू. आणि रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही आता होळीवरती आहोत. आम्ही आता मोठ्या होमाच्या आदल्या दिवशी इकडे आलोय मंदिरामध्ये. आणि बायका वगैरे इकडे मस्त गाणी वगैरे बोलतायत, नाचतायत वगैरे. आणि तिकडे जेंट्स लोकांची मीटिंग चालली आहे. आणि नंतर मग त्याच्यानंतर मग गोमूचा नाच आहे, तो पण आपण बघूया. तर चला बायका वगैरे नाचतायत ते बघूया आता इकडे होळीवरती.
बघा गँगकडे बसते सर्व. आज लोक इकडे बसले रिक्षात आणि तिकडे जेंट्स लोकांची मीटिंग आहे. इकडे बायका रोडवरती नाचतात. तो होमचा आदला दिवस आहे आणि आतमध्ये तमाशा चालू आहे देवळामध्ये. तुम्हाला मी दाखवतो. तर आज आहे